नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजचा हा मिनी व्लॉग आहे तो म्हणजे गौरी पूजनाचा, ज्या दिवशी गौरी येणार होत्या त्यांचा. तर मला यावेळेस 2 घरच्या गौरी बसवण्याचं निमंत्रण होतं आणि ह्याच्या अगोदर मी कधीही गौऱ्या बसवलेल्या नाही आहेत. पण पहिल्यांदा यावेळेस पूर्णच्या पूर्ण गौऱ्या बसवायच्या होत्या, जे की आता इथे आलेली आहे मी आणि ह्यांनी गौऱ्या आतमध्ये घेतल्या होत्या, जे की त्यावेळेस मला यायला जमलं नाही कारण ओवीची शाळा चालू झालेली आणि सकाळी सकाळी ती सगळी गडबड आणि मग ह्या सगळ्याच्या गोंधळातून मला अगदी साडी घालायची होती, ते सुद्धा साडीसुद्धा घालायला जमलं नाही. आणि 2 गौऱ्या बसवायच्या आहेत म्हणजे 2 घरच्या गौऱ्या बसवायच्या आहेत, तर टायमिंगमध्ये सगळं झालं पाहिजे आणि हे सगळं माझ्या एकटीवरच डिपेंड होतं. त्याच्यामुळे मी अशीच आली, सगळं काम वगैरे आवरलं, ओवीला शाळेत सोडलं आणि मी अशीच आलेली. आणि ॲक्च्युली ह्यांच्या घरी ज्या गौऱ्या बसल्या आहेत त्या पहिलंच म्हणजे गेल्या वर्षीच त्यांनी गौऱ्या बसवल्या, परंतु त्या खाली बसवल्या होत्या, साडी वगैरे नेसवली नव्हती. आणि ह्या वर्षीपासून त्यांना साडी वगैरे नेसवायची होती, पण जे त्यांना म्हणजे त्यांनी अगोदर ह्या नेसवल्या नसल्यामुळे, गौरींना साडी नेसवली नसल्यामुळे त्यांनी मला बोलावलं होतं. आता मी सुद्धा काही नेसवली नव्हती, पण तरीसुद्धा मी बघून नेसवण्याचा प्रयत्न केला. आणि कशा साड्या गौऱ्यांना मी नेसवल्या आहेत ते नक्की मला कमेंट करून सांगा, कारण हे मी खरं सांगते पहिल्यांदा मी गौऱ्या बसवलेल्या आहेत. आणि आमच्याकडे गौरी बसत नाही, म्हणजे गेल्या वर्षीपासून मी गणपती बसवायला सुरुवात केलेली आहे, गौरीचं अजून तरी काही नाही आहे. त्याच्यामुळे गौऱ्या अजून मी बसवत नाही, पण माझ्याकडून गौऱ्या बसवण्याचा म्हणजे मला गौऱ्या बसवण्याचा मान भेटला आणि माझ्या हातून हे चांगलं काम झालं खरं तर. कारण हे साडी नेसवायची होती आणि हे ह्यांना जमत नव्हतं, त्याच्यामुळे मला बोलवलं होतं. आणि खरंच मी प्रयत्न केला आणि तो खूप छान सक्सेस झाला. खूप छान साडी नेसवली, कारण मला खूप छान वाटत होतं पहिल्या अटेम्प्टमध्ये इतकी छान साडी, म्हणजे सगळे कौतुक करतच होते, पण खरं सांगते मलासुद्धा छानच वाटत होती साडी. आता ही जी ग्रीन साडी आहे ही प्रॉपर बसली होती, पण ह्याच्या जी बाजूची साडी होती, आता मी आता ठेवली आहे वरती गौरी, तिची साडी जरा फुगीर होती. कारण हे साड्यांवर पण डिपेंड होतं, साडी आपण नॉर्मल आपण जरी साडी नेसली तरी एखादी साडी बसते, एखादी साडी फुगते, त्या प्रकारे ती साडी जरा फुगत होती. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ती ग्रीनवाली साडी खूप छान व्यवस्थित अशी बसली होती, ही साडी अलीकडची साडी जरा फुगली होती. तर त्या गौऱ्या झाल्यानंतर आली ते म्हणजे इकडच्या गौऱ्या बसवायला, म्हणजे दुसऱ्या घरच्या. आता ह्यांना होतं ते म्हणजे सुतक, आणि त्याच्यामुळे ह्या गौऱ्या बसवायचा मान यावेळेस मला भेटला. तर मग ह्यांच्यासुद्धा साड्या मीच नेसवल्या पूर्ण, पण त्याच्यामध्ये मला त्यांच्या मुलाने थोडी मदत केली, त्याच्यामुळे जरा लवकर झालं नेसवून, म्हणजे गौऱ्यांना साड्या नेसवून जरा लवकर झालं आणि झालं म्हणजे. आणि यावेळेस कसं टायमिंगसुद्धा जास्त होता. दरवेळेस कसं 2 तास असतात, 3 तास असतात, किंवा सकाळचा टायमिंग असतो, दुपारचा टायमिंग, ह्यावेळेस अख्खा पूर्ण दिवस होता. त्याच्यामुळे अगदी वेळेचं काही हे नव्हतं, पटापट करण्यासारखं काही नव्हतं. आणि अशा प्रकारे गौऱ्यांना साड्या नेसवून झाल्यानंतर हे कामसुद्धा माझ्याकडे आलं, जे की गौऱ्या वगैरे पूजायच्या होत्या आणि त्या आतमध्ये घेऊन येण्यासाठी त्यांची मुलगी येणार होती. मग ती मुलगी येईपर्यंत म्हणजे त्यांच्या मुलीच्या घरीसुद्धा गौऱ्या बसतात आणि ते तिच्या झाल्यानंतरच ती इकडे येणार होती, कारण ह्यांना सुतक होतं. मग तोपर्यंत ही सगळी तयारी मीच करून ठेवली. आता हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं, मी ह्याच्या अगोदर कधी म्हणून केलं नव्हतं. त्याचं कारण म्हणजे मी ऑफिसला जायची आणि गौरीपूजन किंवा गौरी ज्या दिवशी येणार त्या दिवशी आपल्याला कधी सुट्टी नसायची, आणि ज्यावेळेस ऑफिसला गेल्यानंतर हा सगळा कार्यक्रम व्हायचा, त्याच्यामुळे हे कधी बघितलं नव्हतं. गेल्या वर्षी बघितलं होतं पण स्वतः केलं नव्हतं, यावर्षी स्वतः करण्याचा मान मला भेटला. आणि मुख्य म्हणजे गौऱ्यांचीच इच्छा असेल, त्या देवीचीच, गौरी मातेचीच इच्छा असेल की माझ्याकडून करून घ्यायचं, म्हणूनच माझ्याकडून ते सगळं करून घेतलं गेलं. त्यानंतर त्यांची मुलगी आली आणि आम्ही मग त्या काय म्हणतात त्याला, लक्ष्मीला आतमध्ये घेण्याचा कार्यक्रम चालू झाला. गौराय कुणाच्या पायी, काय बोलू, लक्ष्मीच्या पायी, लक्ष्मीच्या पायी. गौराय कुणाच्या पायी, गुराढोराच्या पायी. गाई वासराच्या पायी. गौराय कुणाच्या पायी, मुलाच्या पायी. गौराय कुणाच्या पायी, मुलाच्या पायी. गौराय कुणाच्या पायी, मुलाच्या पायी. गौराय कुणाच्या पायी. तर
आता गौऱ्यांचं आगमन झालेलं आहे. मस्त अगदी पितळी आणि चमचा घेऊन वाजवत गौऱ्यांचं आगमन केलं आणि गौऱ्यांचं आगमन खूप छान प्रकारे झालेलं आहे. त्यानंतर मग गौऱ्यांना सजवायला घेतलं. अगदी शृंगार सगळा चढवला. मंगळसूत्र म्हणा, दागिने म्हणा, हे सगळंसुद्धा घातलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की इतक्या छान दिसत होत्या गौऱ्या. खरंच खूप छान दिसत होत्या आणि असं वाटत नव्हतं की मी सगळं तयारी केली होती. पहिल्यांदाच पुन्हा सांगते खरंच, कारण मी पहिल्यांदा केलेलं त्याच्यामुळे मला खूपच कुतूहल आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पाया पडायला गेलो. पहिल्यांदा मी गौऱ्या बसवल्या होत्या त्यांच्या पाया पडायला गेलो आणि त्यासुद्धा खूप छान दिसत होत्या. घरात अगदी लक्ष्मी आल्यासारखं वाटत होतं आणि खरंच खूपच आनंद होत होता मनाला, कारण मी नेसवलेल्या साड्या, मी गौऱ्यांची तयारी केली. तर कसा वाटला मिनी व्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा.